कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं विरोधकांकडून थेट पाईपलाईन योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते। यावर आज आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पाईपलाईनचं पूर्ण सत्य या माध्यमातून लेखाजोखा मांडलाय। याद्वारे त्यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांना सडेतोड आणि सादर करत उत्तर दिले। यावेळी त्यांनी 7 लाख कोल्हापूरकरांना थेट पाईपलाईनमधून पाणी येतं तर मग ही योजना चुकीची कशी असेल असा सवाल उपस्थित केला। या योजनेच्या पाठपुराव्यासाठी आपण 55 बैठका घेऊन 16 वेळा भेटी दिल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी सत्ता बदलानंतर भाजप सरकारनं 4,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना स्थगिती दिली, पण थेट पाईपलाईनचा निधी त्यापूर्वीच महापालिकेत जमा केल्यानं या योजनेला ते स्थगिती देऊ शकले नसल्याचं सांगितलं। 15 मे 2014ला 170 कोटीचा चेक आचारसंहिता लागण्यापूर्वी, लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्याकडे जमा झाला। ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे। मी अनेकदा ही तारीख लोकांच्या पुढे सांगितलेली आहे, कारण की 15 मे नंतर केंद्रामध्ये सत्ता बदलली आणि नवीन सत्ता त्या ठिकाणी आली, भाजपची सत्ता आली। भाजपची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्र राज्यातल्या 4,000 कोटी प्रोजेक्ट्स, 4,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्सला स्थगिती देण्यात आली। आपलं नशीब चांगलं होतं की हा 170 कोटीचा चेक त्यावेळी आम्ही महापालिकेमध्ये जमा केला होता। तत्कालीन त्यावेळचे आयुक्त असतील, अधिकारी असतील, हे दिल्लीमध्ये 3 दिवस मी बसून होतो आणि तो चेक आपल्याला महापालिकेमध्ये जमा झाला। मंजूर झाल्यानंतर तो जमा झाला म्हणून आपला प्रोजेक्ट रद्द झाला नाही। 4,000 कोटीचे JNNURM, UIDSS-MT मधले प्रोजेक्ट्स नवीन सरकारनं आल्यानंतर त्याला स्थगिती दिली होती। 4,000 कोटीचे महाराष्ट्राचे प्रोजेक्ट 22 फेब्रुवारीला केंद्र सरकारनं या योजनेसाठी दुसरा हप्ता दिला। जर विरोधक म्हणतात योजना चुकीची होती तर केंद्रानं या योजनेला दुसरा हप्ता का दिला असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय। माझा प्रश्न एवढाच आहे की केंद्र शासन 2014 ते 19 कुणाचं होतं? भाजपचं होतं। आम्ही 2014ला पहिला चेक काढला, तुम्ही ज्यावेळी दुसरा चेक 65 कोटीचा काढला, 19 कोटीचा काढला, त्यावेळी ह्या चूक होती। मग केंद्रानं हा निधी मंजूर कसा केला? आम्ही योजनेचं पाणी आणलं, पण भाजपशी संबंधित ठेकेदारानं योजनेचं काम व्यवस्थित केलं नाही असा आरोप त्यांनी केलाय। सांगलीचे एक आमदार आहेत, त्यांच्या मुलाकडे एक कॉन्ट्रॅक्ट आहे। त्यांनी गेल्या 8 वर्षामध्ये हे काम त्या ठिकाणी 8 वेळा मुदतवाढ तर दिली, 2 वर्षाच्या कामाला 8 वेळा मुदतवाढ दिलेली आहे। 2 वर्षात हे काम संपणं अभिप्रेत होतं आणि आता मंत्रालयामध्ये हे काम अपूर्ण, म्हणजे पूर्ण केलं नाही म्हणून 24 कोटीचा दंड ठेकेदाराला लावला। माझी चंद्रकांत दादांना विनंती आहे की हा 24 कोटीचा दंड तेवढा त्यांना भरायला लावा। तुमच्या पक्षाचे ते आमदार आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत। हे 24 कोटीचा दंड अधिकृत लावलेला आहे, कागदावर आहे। उद्या कॅगमध्ये सुद्धा हा दंड भरला नाही, माझं कमिशनर महापालिकेला विनंती आहे, हा 24 कोटीचा दंड भरल्याशिवाय पुढचे पैसे दिले तर उद्या कॅग ऑडिटमध्ये सुद्धा हा मुद्दा येऊ शकतो। हे प्रशासनाने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। या योजनेत षडयंत्र रचून अडथळे आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। किंवा 33 kV लाईनला धरणारा, जो पकडून धरणारा स्टेट असतो, त्याच्या भोवतीची माती उकरली 15 डिसेंबरला। का उकरले ते जर निघालं तर 33 kV लाईटची डांब पडतो आणि वीज पुरवठा थांबू शकतो। म्हणजे पुन्हा या निवडणुकीच्या तोंडावर हे थेट पाईपलाईनचं पाणी आम्हाला मिळालं नाही, हे षडयंत्र तिथं रचलं जाते। हे फोटो तिथले आहेत, सावर्डे गावातले फोटो आहेत, जिथं 33 kVची लाईन जाते त्याच्या भोवती हे उकरून ठेवलेलं आहे। हळूहळू लक्षात आलं सुदैवानं म्हणून ते आता तिथं कॉन्क्रीट टाकायचं काम चालू केलं महापालिकेनं। परंतु हे उकरायला कुणाची स्फूर्ती आहे? कोल्हापुरातल्या कुणाची स्फूर्ती आहे की हे उकरायला? त्याचबरोबर दिवाळीत एअरवॉल बंद करण्यात आला। ज्यावेळी दिवाळीमध्ये पाण्याची अडचण आली त्यावेळी एअरवॉल बंद करण्यात आला। ही योजना चुकीची असल्याचा आरोप विरोधक करतायत, मग त्यांनी याची चौकशी का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। जर तक्रारी आहेत, जर अडचणी आहेत या थेट पाईपमध्ये, तर 8 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही का नाही चौकशी केली? हा माझा प्रश्न आहे। चौकशी करून निवडणुकीच्या आधी त्याचा एक अहवाल काढायचा होता की हे यामध्ये चुकलेलं आहे, ह्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत। आम्ही त्या मान्य केल्या असत्या। चूक कुणाची असेल तर, चूक माझी असती तर मी मान्य केलं असतं, वा माझ्याकडून हे दुर्लक्ष झालं राहिलं असेल, मान्य केलं असतं। परंतु फक्त निवडणुका येतात
त्यावेळी हा मुद्दा येतो. निवडणुका गेल्या की हा मुद्दा संपतो, हे मला मुद्दामून लोकांना सांगायचं. योजनेचं पाणी आलं नाही असा आरोप करणाऱ्या विरोधकांच्या घरात याच योजनेतून पाणी येत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी दाखवून दिलं. माझी दादांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही थेट पाईपलाईनचं पाणी आलं नाही असं म्हणत असाल तर मी कळंबाच्या टाकीचा फोटो इथं टाकलाय. तिथनंच दादांच्या घरात गेले 2 वर्ष पाणी जाते. म्हणजे चंद्रकांत दादांच्या घरात सुद्धा 2 वर्ष थेट पाईपलाईनचंच पाणी आहे आणि हा कावळा नाक्याच्या टाकीचा आहे. म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा 2 वर्ष थेट पाईपलाईनचंच पाणी जातंय. ते भाषणाला ज्यावेळी येतात त्यावेळी थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच भाषणाला येतात. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे, आरोप करताना अभ्यास करा. 178 MLD पाणी दररोज उचललं जातं, ते कुठं जातं? आपल्याला टार्गेट करण्यासाठी 7 लाख कोल्हापूरकरांना वेठीला का धरता असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. परंतु बंटी पाटलाला टार्गेट करण्यासाठी थेट पाईपलाईन जी आज 7 लाख लोकांना पाणी देते, 1,07,000 कनेक्शन आपल्या कोल्हापूर शहरामध्ये आहेत, त्याच्याद्वारे 7 लाख लोक पाणी या कोल्हापूर शहरातले या ठिकाणी पितात. त्यांना वेठीस धरू नका. कोल्हापूरकरांना माझ्यासाठी वेठीस धरू नका. माझ्यावर किती आरोप करा तुम्ही, माझी काही अडचण नाही. मला टार्गेट करा, मी निश्चितपणे त्या आरोपाचं उत्तर देईन. परंतु माझ्यामुळं कोल्हापूरकरांना वेठीस धरू नका. आता इथून पुढं कोल्हापूरच्या विकासाचे प्रश्न घेऊन पुढं जाणार असून यापुढं थेट पाईपलाईनच्या विषयाला माझ्याकडून फुलस्टॉप असं सांगत आमदार सतेज पाटील यांनी या विषयावर विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणार नसल्याचं स्पष्ट केलं.